सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागतिक योग दिनानिमित्ताने सतत वेगवेगळ्या ठिकाणी आसने करून नांदगाव येथील आणि हल्ली नाशिकच्या जय भवानी रोड येथे राहणारे बाळू मोकळ यांनी वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहे। असंच 21 जून रोजी होत असलेल्या जागतिक योग दिनानिमित्ताने मोकळ यांनी 20 जून रोजी तब्बल 750 किलो बर्फावर आणि 10 अंश सेल्सिअसच्या तापमानावर तब्बल 42 मिनिट 52 आसने करून एक आगळा वेगळा उपक्रम केलाय आणि या उपक्रमाची थेट वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने देखील नोंद घेतली आहे। तसेच काही दिवसांपूर्वी बाळू मोकळ यांनी दुचाकीवर अवघ्या अर्ध्या तासामध्ये 51 योगासने आणि सूर्यनमस्कार केलेले होते आणि याची देखील त्यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली होती। बाळू मोकळ यांनी विविध ठिकाणी योगाचे शिक्षण घेऊन त्यानंतर 3.5 वर्ष यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये योग संयोजक म्हणून काम केले। गत 15 वर्षापासून आदिवासी पाडे, वृद्धाश्रम, शाळा, महाविद्यालये, कारागृह या ठिकाणी शनिवार आणि रविवार नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे। बर्फावरून पाय सरकण्याची भीती असतानाही मोकळ यांनी आपला तोल जाऊ न देता योग दिनानिमित्ताने तरुणांपुढे योगाचा आदर्श घालून दिलाय आणि यामुळेच बाळू मोकळ यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने देखील दखल घेतलेली आहे। त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्यांचं कौतुक केलं जात आहे। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह संदीप नवसे, नाशिक रोड।